सुप्रिया सुळेंच्या त्या विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला. विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली. राज्यभरात सध्या विधान परिषद निवडणुकीचे नाट्य रंगात आलेले असताना आता महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागलेले आहेत. पुणे आणि नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मवी यांनी घेतलेल्या माघारीवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यातच आता मतांची बेरीज नसेल तर कशाला लढायचे असे म्हणणारे सुद्धा आमच्यात आहेत असा खोचक टोला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता लगावला आहे. यामुळे उमेदवारी मागे घेण्यावरून मवियामध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खासदार सुळे यांच्या या विधानानंतर नाशिकमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मवियाची बाजू मांडताना सुळे यांच्या भूमिकेवर अप्रत्यक्ष आक्षेप घेतला. थोरात यांनी म्हटले की महाविकास आघाडीत माघारीनंतर नाराजी नाटक आहे. मात्र लोकशाहीला अभिप्रेत नसलेल्या मार्गावर अवलंबून भाजपाने अनेकांना माघार घ्यायला लावल्याचं दिसून आले. मतांची बेरीज नाही तर कशाला लढायचे असे म्हणणारे सुद्धा आमच्यात आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. थोरातांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. कळालंय की कोण काँग्रेस नेता आहे, बडा काँग्रेस काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपाचे 5-5 लाख रुपये दिलेले. इथं काय मला माहित नाही, हे कुठे बोललेलंही मला माहिती नाही. एक मात्र मी पाहतो या नगर आता विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत, त्यामध्ये कुठेतरी दहशतीचा सुद्धा वापर हा झालेला आहे. सगळ्या प्रकारचा म्हणजे भारतीय जनता पक्षाची एक पद्धत आहे, येणं केन प्रकारे सत्ता, आणि त्याकरता कोणत्याही गैरमार्गाचा वापर आम्ही अनुभव आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा घेतलेला आहे. म्हणजे ते राज्यात सुद्धा हेच चाललेलं आहे. जे बंगालमध्ये चाललंय ते आता इथे महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. दहशत आहे, कोणत्याही गैरमार्गाचा वापर आहे, आणि त्याच्यातून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. माघार घेतली त्याच्यानंतर नाराजी नाट्य पाहायला मिळाले आहे ना. म्हणजे ज्या पद्धतीनं माघारी झालेले आहे त्यामध्ये अनेक गैर पद्धतीचा वापर झालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे की जे लोकशाहीला अभिप्रेत नाही अशा अनेक गोष्टी, दहशतीपासून सर्व काही हे झालेलं आहे. साहेब, पण नाशिकमध्ये म्हणजे चर्चा झाली नव्हती काँग्रेसची किंवा इतर एकत्र बसूनच त्यांनी उमेदवाराचे ठरवलं होतं. नाशिकच्या बाबतीत आता नेमकं काय घडलं हे मी सांगू शकतो. हे परस्परच्या माघारी घेतल्या त्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी नाट्य असं बोललं जात आहे. नाही, असं नाही. अनेक गोष्टीचा वापर झालेला आहे. काही ठिकाणी असं आहे की मताची बेरीज जर जमत नाही तर कशासाठी असं म्हणणारे सुद्धा आहेत आमच्यामध्ये. साहेब, नाशिकमध्ये महायुतीमध्ये दिलेलं नाहीये, काय कारण? ठीक आहे, महाविकास आघाडीचं स्ट्रॅटेजी एकत्र बसले असतील, ठरवलं असेल. माझं ते तुमची निवडणूक चालू आहे एवढं लक्षात घ्या. नाही, पण काय झालं म्हणजे ठाकरे शिवसेनेकडे जागा होती, काही अडचण आली असेल त्यांना, एकत्रपती ठरवलं होतं, काही अडचणी आल्या काही ठिकाणी, परंतु इथे निवडणूक सुरू आहे त्यामुळे ती निवडणूक होणार आहे एवढं लक्षात ठेवा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.